धन्यवाद सर. बरेचशी मुलं तिथे उभी आहेत, रील काढतात. कृपया पुढे घ्या, कृपया पुढे घ्या. माँ करुणे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जवान छत्रपती शाहू महाराज, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज मंचकावरती उपस्थित पूज्य भंतेजी त्यांना मी वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, आजचा दिवस समता सैनिक दलाचा दिवस, शौर्याचा दिवस. 1 नंबर 2 नंबर रॅक आजच्या काळामध्ये समता सैनिक दलाचं मी त्याची जोडणी करतो. शौर्याची आणि समता सैनिक दलाच्या जवानांची उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो अभिवादन करतो. ज्या आमच्या पूर्वजांनी 207 वर्षापूर्वी इतिहास घडवला, ज्याने समतेची लढाई लढली, विजयासाठी नाही, आमच्या हक्क आणि अधिकारासाठी, ज्या लढाईचा उल्लेख संपूर्ण जगामध्ये जर बघितला तर समतेसाठी लढलेली ही भीमा कोरेगावची लढाई ही एकच लढाई आहे. म्हणून जर इतिहासामध्ये ह्याला शौर्याने शौर्य सुवर्ण अक्षरांनी ह्याची नोंदणी झालेली आहे. सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 जानेवारी 1927 ला या विजय स्तंभाकडे बाबासाहेब आले. बाबासाहेब आंबेडकरांनी हा विजयाचा इतिहास इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये शिकला, तिथे वाचला. कारण येथील प्रशासनाने, येथील इतिहासकाराने हे आम्हाला कधीच सांगितलेलं नाही की पेशवाई कशी संपली. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी याच विजयस्तंभाच्या इथे महार सैनिकांना घेऊन जे बाबासाहेबांनी भाषण केलेला, समाजाला उद्देशून, संख्येने लोक कमी होती पण महार बटालियनचे लोक होती. तेव्हा बाबासाहेब काय म्हणतायत की माझ्या शूरवीरांनी, माझ्या समाज बांधवांनी, महार सैनिकांनी जे युद्ध लढलेलं आहे इंग्रजांच्या बरोबर, स्वकीयांशी, मी त्यांचं अभिनंदन करतो की ज्यांनी त्या देशाची जे छुआछूत होती, ह्या देशामध्ये जो ह्युमन राईट, मानवी हक्कासाठी जो लढाई होती ती सुरुवात त्याने केलेली आहे. म्हणून बाबासाहेब त्यांचा अभिनंदन करतात. हा इतिहास नंतरच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये गेला की ज्याच्या माध्यमातून आज या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी देशभरातून जगभरातून लोक आहेत. ते आज येत नाही भीमा कोरेगावला. ज्यांना इथे येणं जमत नाही या भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी, त्या प्रत्येकाने असा विजयस्तंभ आपल्या आपल्या राज्यामध्ये उभा केलेला. मी कर्नाटकामध्ये बघितलं,
मी हे तेलंगणामध्ये बघितलं, जेव्हा त्यांच्याकडे ह्या विजय स्तंभाकडे महार बटालियनचा पेशवाई कशी खतम झाली त्याचा जेव्हा इतिहास गेला, त्यांनी ह्याची प्रतिकृतीता आपल्या आपल्या राज्यामध्ये उभी केलेली आहे. हा आपल्यासाठी शौर्याचा दिवस आहे. 1 जानेवारी आपल्यासाठी शौर्याचा दिवस आहे. हे शौर्य सांगतं की हा समाज केवढा शूरवीर होता. म्हणून ब्रिटिशाने आपल्या महार जमातीला त्या काळी मार्शल रेस म्हणून म्हणतलेला. दोनच या देशाचा जर इतिहास बघितला तर दोनच मार्शल रेस, एक महाराष्ट्रातली महार जमात आणि पंजाब मधली एक जमात आहे की त्या दोन जमातीला हे मार्शल रेस इंग्रजांनी घोषित केलेला. पंजाब मधल्या मार्शल जमातीने जे शेड्यूल कास्ट आहे त्याने देखील अफगाणिस्तान मध्ये जाऊन इंग्रजांसाठी युद्ध जिंकलं होतं, म्हणून त्यांना मार्शल रेस म्हटलं. पेशवाईचा खतमा इथून करून इंग्रजांनी ह्या देशामध्ये संपूर्ण राज्य सत्ता स्थापन केलेली. हा इतिहास आहे. महार समाज का लढले एवढे द्वेषाने, हा देखील आपल्या समोर मोठा प्रश्न आहे. त्यांनी बघितला आपला राजा छत्रपती संभाजी महाराजाचा जो खून करण्यात आला, त्या खुनामध्ये पेशवाईंचा हात होता. खून दुसऱ्यांनी केला, मुस्लिमांनी केला, परंतु त्याला जे सहकार्य मिळालेलं आहे ते हा पुण्यातल्या पेशवाईंकडून मिळालेला. म्हणून या महार समाजाला, महार सैनिकाला त्याच्याबद्दल राग होता की आमच्या राजाचा खून मनुवादी पद्धतीने करण्यात आला आणि त्यांचं देखील शव हे महार समाजाच्या सैनिकांनी या वडूजमध्ये त्यांचा शव आणून त्यांना रितसर असा अग्निसंस्कार दिले. हा एका बाजूला राग होता, दुसऱ्या बाजूला आमच्या गळ्यामध्ये मडकं होतं, पाठीला खराटा होता, झाडू होता. आम्हाला कुठलेच धार्मिक पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं. हा सगळा राग घेऊन ही पेशवाई खतम करण्यात आलेली आहे आणि त्याचा 207वा शौर्य दिवस आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी आज ते लाखोच्या संख्येने दरवर्षी जमत असतो. ही लढाई संपलेली नाही, हे देखील आपल्याला सांगू इच्छा. लढाई आज देखील चालू आहे. आज देखील आपल्यावरती अन्याय अत्याचार होत आहे. ते त्या मानसिकतेमधून होत आहे की जी मानसिकता पूर्वी या देशामध्ये होती, पेशवाईंच्या मध्ये होते, 207 वर्षापूर्वी होती, तीच थोड्याफार प्रमाणामध्ये आज मानसिकता या देशामध्ये आहे. ती मानसिकता खतम करणं, बहुजन महापुरुषांनी आपल्याला जो समतेचा मार्ग दिलेला, ते समता आपल्याला प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिलेला. म्हणून ही समता प्रस्थापित करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. ते जे आपल्यावरती अन्याय अत्याचार करते त्याला आपण त्या मार्गाने उत्तर देणं, हे खरं म्हणजे त्यावेळेच्या 207 वर्षापूर्वी महार सैनिकांनी जे दाखवून दिलं, आज देखील आपल्याला दाखवण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये आता जे घडलेले परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, परभणीच्या याच्यामध्ये आपला तरुण नाहक पोलिसांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडला आणि तेथील जनतेने दाखवून दिलं प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमामधून की आम्ही दबणारे नाही, तर आम्ही त्याचा न्याय मागू. त्याचा झालेला जे शहीद झालेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सरकार दप्तरी न्याय मागू, ह्या प्रकारची भावना आज ठेवलेली आहे. म्हणून येणारा काळ हा कठीण काळ आहे मला तरी वाटतं. कारण बाबासाहेबांना विरोध करणारे, बाबासाहेबांच्या क्रांतीला विरोध करणारे
बाबासाहेबांची क्रांती दडपून टाकणारे आज सत्तेमध्ये बसलेले आहेत, केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. केंद्राच्या होम मिनिस्टरनी जो केंद्रीय मंत्री तडीपार, ज्या केंद्रीय मंत्र्यावरती खुनाचे आरोप आहेत, अशा माणसाने बाबासाहेबांचा पार्लमेंटमध्ये अपमान केला. पार्लमेंटमध्ये जेव्हा संविधानावरती चर्चा होत होती तेव्हा ह्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा ज्या प्रकारे उल्लेख करण्यात आला तो अपमानकारक उल्लेख म्हणून देशामध्ये पूर्णतः आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना दाखवण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये, मग ते नॉर्थ असेल, हिंदी भाषिक राज्य असतील, साऊथ मधले राज्य असतील, प्रत्येक ठिकाणी त्याचा निषेध करण्यात आला आणि त्याला त्याची दागा दाखवण्यात आली. मध्यंतरी मी आता 4 दिवसापूर्वी वाराणसी सारनाथला होतो तेव्हा पत्रकारांनी मला विचारलं कि कांग्रेस ने देखील बाबा साहब को किधर सम्मान दिया है. जेव्हा मी म्हटलं बाबा कांग्रेसने दिला नाही तो त्यांचा प्रश्न आहे, इसका ये मतलब नहीं होता है कि बीजेपी ने बाबा साहब का अपमान किया जाए, ये लाइसेंस उनको नहीं मिलता है. आज जर बाबासाहेबांचा कोणी अपमान करत असेल तर त्याला तशाच तसं उत्तर देणं गरजेचं का. असं घडलं आपण जाणता असाल, महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते कोश्यारीजी, की ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई बद्दल गलिच्छ शब्दामध्ये त्यांचा उल्लेख केला. आपल्याला जाणवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल हाच माणूस एक केंद्रातला नेता देखील अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं, पण दुर्दैवाने समाजामधून तशी रिॲक्शन आली नाही. त्यांचा निषेध करण्यात आला नाही ज्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता. पण ज्या दिवशी त्यांनी बाबासाहेबांचा उल्लेख केला त्यावेळी देशामधल्या करोडो लोकांनी, जे आंबेडकरवादी आहेत, जे बहुजनांच्या विचाराला म्हणतात, त्या सगळ्यांनी आज निषेध केला. आज देखील आमची मागणी आहे, पंतप्रधान मोदीजींकडे आमची मागणी आहे की अशा तडीपाय होम मिनिस्टरला आपल्या मंत्रिमंडळातून घालून द्या, नाहीतर आम्ही समजू हे सरकार जातीवादी आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध आहे, महापुरुषांच्या विचाराच्या विरुद्ध आहे. या या पक्षाला आम्ही कधीच राजकीय आश्रय देणार नाही. आज मला येताना आश्चर्य वाटले. मी जेव्हा भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी शेकडो माझ्या समता सैनिक दलाच्या बरोबर जात असताना जे आज केंद्रामध्ये मंत्री झालेल्या, महाराष्ट्रामधून मुंबईमधून आहेत, समाज कल्याण मंत्री आहेत, ज्यांची नावं घेऊ शकत नाही कारण ते लाचार आणि गुलाम आहेत. अशांना लाज वाटत नाही. शौर्याचं प्रतीक आहे, गुलामाचं नाही तर शौर्याचं प्रतीक आहे. आणि अशा प्रतीकासमोर नतमस्तक होत असताना यांना लाज वाटत नाही. समाजाने या पुढच्या काळामध्ये यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. सुरुवात करायची झाली तर समाजामधल्या अशा गद्दारांना संपवणं आणि त्याच्यानंतर इतरांशी लढाई लढणं हे गरजेचं आहे म्हणून आपल्याला सांगू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था निर्माण केलेल्या, ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण आज पुढे गेलेलो आहोत, त्या संस्था आपल्याला चालवाव्या लागतील, त्यांना बळ द्यावं लागेल. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आहे, रिपब्लिकन आहे, या सगळ्या संघटना आपल्याला चालवाव्या लागतील. कारण समाजाचा विचार करणारे हेच
संस्थेचे पदाधिकारी आहेत की ज्यांच्यामुळे आपला समाज आज पुढे जाऊ शकतो. आज धोका निर्माण झालेला आहे. जो धोका बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलेला आहे चला सर्व आडवे यांना विनंती. की मी हा क्रांतीचा रथ इथपर्यंत आणून सोडलेला आहे. 4 नंबर तो क्रांतीचा रथ मागे नेऊ नका. जर पुढे नेता आला नाही तर आडवे यांना विनंती. आज आपण त्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत वापर करा. 1 नंबर की आपल्या सगळ्यांना मिळून हा क्रांतीचा रथ पुढे न्यावा लागेल. तुमच्यासोबत जे 3 लोक होते व्यवस्थेशी आपल्याला लढाई लढावी लागेल. येथील राजकर्त्यांशी आपल्याला 2 हात करावे लागतील. लढाई लढावी लागेल आणि ती जिंकावी लागेल. हे देखील आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण ही लढाई आपल्यासाठी नसून चालत राहा. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे हे देखील लक्षात घ्या. जय मला पुढे चालत एक बाबासाहेब होते. आडवे यांना विनंती आहे. त्यांनी हा सगळा इतिहास लढवला. या क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला घडवलं. आज आपण करोडो लोक आहोत बाजूला यावं. फोटो काढण्यासाठी आणि करोडो लोकांनी आपण हा समाज पुढे घेण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज जी व्यवस्था या देशामध्ये आहे ते बाबासाहेबांनी त्या काळामध्ये आपल्याला चेतना दिली होती, आपल्याला सूचना दिली होती. धोका बाबासाहेबांनी सांगितला होता की क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांतीची सुरुवात होते. 2014 पासून या देशामध्ये प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे. 4 नंबरचा लेनचा वापर. प्रतिक्रांती आपल्या क्रांतीला दबावण्याची कोशिश चाललेली आहे आणि काही प्रमाणामध्ये ते यशस्वी झालेले आहे हे देखील लक्षात घ्या. नागरिकांना इशारा करा. ते आज बाबासाहेबांनी शिका म्हणून सांगितलं. समाज शिकला. चिंचेच्या झाडाखाली उभे ब्राह्मणाच्या बरोबरीच जर शिक्षणाचं प्रमाण असेल मदत करा. तर ते बौद्धांचं प्रमाण आहे. पुढे जरा सांग. शिक्षणामधून आम्हाला नोकऱ्या मिळाल्या. फोटो नंतर काढा. शिक्षणामधून आम्हाला आर्थिक बळ मिळालं. शिक्षणाच्या माध्यमातून आमचे बंगले घोडे गाड्या मिळाल्या आम्हाला. आज तेच काढण्याचा प्रयत्न हे सरकार करते हे देखील ध्यानात ठेवा. सरकारी नोकऱ्या नाही आहेत. सरकारी कंपन्या विकून टाकल्या. रिझर्वेशन नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम या देशामध्ये सुरुवात झाली. प्रशासनातर्फे आमचा शिकलेला इंजिनियर देखील 15,000वरती काम करतो. सर्वांना विनंती आहे. जो त्याचा बाप आज 1.5 लाख रुपये पगार घेतोय. हळूहळू पुढे तोच त्याचा पोरगा आज 15,000वरती काम करतोय. जाण्यासाठी कृपया एका ही विषमता आहे. समाजाला मागे ढकलण्याचा प्रयत्न आहे. हळूहळू पुढे चालत राहा. ही क्रांती आता आपल्याला तलवारबाजीने नाही तर लेखणी आणि विचारांनी लढावी लागेल चला स्टेजच्या बाजूला लेनचा वापर करा. आणि जिंकावी लागेल. आयुध बदलली. पूर्वीच्या काळची तलवारी बिलवारी बंदुका बदलल्या. अधिकारी आमदार हाताने इशारे करा. बाबासाहेबांनी आम्हाला इलेक्शनच्या माध्यमातून व्होटिंगचा अधिकार दिलेला. 1 नंबर लेनच्या बाजूला. गेल्या इलेक्शन्स मध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळालं नाही. राजकीय संघटना असल्याशिवाय आपले हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाही हे देखील ध्यानात ठेवा. रॅप नंबर 2. धार्मिक संघटना आपलं काम करेल. बौद्ध धम्म वाढवण्याचं काम करेल. समता सैनिक दल या समाजाची सुरक्षेचं काम करेल. कृपा करून पण राजकीय हक्क आपले शाबूत ठेवायचे असेल, सत्ता जर आपल्याला हस्तगत करायची असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीला चालवावं लागेल. म्हणून मागच्या विधानसभेच्या इलेक्शन्स मध्ये पुढे घ्या. भारतीय बौद्ध महासभेने स्टँड घेतला. पुढे चालत राहा. अगदी ओपनली खुलेआम स्टँड घेतला मी. सैनिकांना विनंती. येणाऱ्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल अभिवादन करा. जय भीम. रस्त्यावरती उचलतील आणि वंचित बहुजन समाजाच्या उमेदवाराने निवडून आणतील. काही दृष्टी आम्ही कमी पडलो. आम्ही कमी पडलो नाही तर आमचा पराभव करण्यात आला. पराभव ईव्हीएमच्या माध्यमातून यंत्रामधून करण्यात आला. कारण शेवटचे 7 दिवस मी अनेक उमेदवारांच्या सभा घेतल्या.
जो समाजामध्ये चैतन्य मी बघितलं, समाजामध्ये उत्साह मी बघितला त्यावेळेचा. सरदे, पुढे ये तू. तू पुढे ये. हजारोच्या संख्येने लोक मीटिंगला उपस्थित होते. सर्व प्रयास झाला आम्ही की सत्तेच्या किल्ल्या आम्ही वंचित बहुजन हातगाडी घेऊ. आपल्या सोबत लहान मुलं, हेच या व्यवस्थेने बघितलं, मनुवाद्याने बघितलं. सेल्फी काढणाऱ्या लोकांनी ईव्हीएमच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या 10 उमेदवारांचा पराभव झाला असं माझं म्हणणं आहे. करायचं आहे. उन्हामध्ये मागे लहान मुलं अनेक प्रस्थापित पक्ष देखील पडले. घर राहता कामा नये. त्यामुळे प्रत्येक भीमसैनिक म्हणून आमची माग आहे आंबेडकर वाद्यांची 2014 पासून आम्ही माग केलेली आहे आपल्या सुरक्षिततेसाठी जे की ईव्हीएम मशीन जर बंद झाली, बॅलेट पेपरवरती पुन्हा एकदा मतदान